फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली पण अजितदादा फिक्स आहे। मुख्यमंत्री पदावर शिंदेंची मिश्किल टिप्पणी। तर तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करू, अजितदादांची देखील कोपरखळी। चहापानाच्या कार्यक्रमावेळी अजितदादांनी धनंजय मुंडेंसोबत बोलणं टाळलं। मंत्री धनंजय मुंडेंचा अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न, मात्र अजितदादा न बोलताच पुढे निघाले। उद्या अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत 100% माहिती मिळाली। करुणा मुंडे यांचा मोठा दावा। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार। करुणा मुंडेंचा TV9 मराठीवर खळबळजनक दावा। संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ 8 फोटो काढले। सीआयडीकडून आरोपी महेश केदारच्या फोनमधील व्हिडिओ आणि फोटो जप्त। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण, व्हिडिओ समोर। वाल्मिकनं अवादा कंपनीला दिलेल्या धमकीच्या कॉलचे तपशील समोर। सीआयडीच्या चार्जशीटमध्ये धमकीच्या सविस्तर संभाषणाचा उल्लेख। वाल्मिक कराडची अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देत शिवीगाळ। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड जिल्ह्यामधील सीसीटीव्ही बंद। महत्त्वाच्या ठिकाणांच्या आणि बराकमधील कॅमेरे देखील बंद। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून धक्कादायक माहिती समोर।